नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजची सुरुवात झाली ती या हळदी-कुंकवाच्या स्वस्तिकाने. असं म्हटलं जातं की हळदी-कुंकवाच्या स्वस्तिकाने आपली विघ्ने नाहीशी होतात. त्यामुळे दररोज दारामध्ये हळदी-कुंकवाची स्वस्तिक काढावी. माझ्याकडे वेळ जास्त नसल्यामुळे मी छोटीशी रांगोळी काढली आणि आज आहे माझ्या आईचा वाढदिवस. त्यामुळे आम्ही एकादशीनिमित्त द्वादशीला उपवास सोडला जातो. त्यामुळे आम्ही एक छोटीशी पंगत घेतली. मी मंदिरात गेले, व्यवस्थित विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा केली, वस्त्र वाहिले, आरती केली आणि मग घरी निघालो. आज विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी पंगत घेतली होती. द्वादशीची माळकरी आणि साधू लोकांची तेच तयारी करायची होती. मग आम्ही घरी आलो आणि स्वयंपाकाची तयारी सुरू होती. आईचा वाढदिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात किती सुंदर क्षण आला होता ना. त्यानिमित्तानेच आम्ही आज जिलबी पण आणली आणि आमचा स्वयंपाक तयार होता. पंगत म्हणजे काय, तर माळकरी लोकांना रात्रभर जे एकादशी निमित्त मंदिरामध्ये कीर्तन करतात त्यांना सकाळी द्वादश सोडण्यासाठी बोलून त्यांना जेवण वाढलं जातं. त्यालाच पंगत असं म्हणतात. आणि आमच्याकडे आज मम्मीचा वाढदिवस आणि नवीन वर्ष हा खूप सुंदर योगायोग होता. तर असा होता आमचा दिवस. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.